मी तुम्हाला सगळ्यांना बजावून सांगते, कुणीही त्याला घरात घ्यायचं नाहीये आणि कुणी कसलीही मदत करायची नाहीये। आदिती, माफ कर ग आम्हाला, आम्ही खूप चुकीचं वागलोत ग तुझ्याशी। माझी तर माफी मागायची पण हिम्मत होत नाहीये। माझ्याचमुळे त्रास झाला तुला। मीच सिद्धूचं ऐकून कसलाही विचार न करता सगळ्यांना सांगितलं। जमलं तर मला माफ करा देते। सॉरी अदिती। जाऊबाई, खरंच सॉरी हो। आम्ही जे तुझ्याशी वागलो ना ते सगळं विसरून जा ना प्लीज। सॉरी अदिती। आदिती, माफ कर आम्हाला, चूक झाली, पण चूक तुझी पण आहे। काय गरज होती सिद्धूसाठी असं वागायची? मी 1000 वेळा विचारलं होतं तुला, का नाही बोललीस मला? घराच्या बाहेर काढावं लागलं तुला त्याच्यासाठी मला। अवकाळी पाऊस, सगळंच अनएक्सपेक्टेडली घडते आयुष्यात। हा अवकाळी पाऊस। सेठ, मोठ्याबाई, ते मला वाटलंच होतं तुला त्याचा पुळका येणार। जी मुलगी आपल्या नवऱ्यासाठी स्वतःवर आरोग्य घेऊन सगळ्यांच्या नजरेत वाईट बनते, ती त्याला उपाशी कसं राहू देईल ना? मोठ्याबाई, थोडं खाऊ द्या ना त्याला। सकाळी नाश्ता केलाय, त्यावर काहीच नाही खाल्लंय त्याने। अगं, त्याच्या पोटात काही नाहीये, या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास मला होतोय। पण आत्ता महत्व कशाला द्यायचं? ही वेळ त्याला सांभाळून घेण्याची नाही, तर त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देण्याची आहे। कळू देत त्याला, त्याची इतकी काळजी करणारी आई आणि बायको वेळ प्रसंगी किती कठोर वागू शकतात। ठेवते। पण मोठ्याबाई, मी काय म्हणते, आदिती, तुम्हाला कशाला एवढ्या चौकशा? आमच्या घरात काही कधी भांडणं होऊ शकत नाहीत? होऊ शकतात ना, तेच तर विचारते, काय झालं भांडण? आमच्या घरातला वाद आहे, आम्ही तुम्हाला कशाला सांगू? घरातला वाद आहे ना, मुलाला बाहेर काढल्यानंतर चर्चा तर होणारच ना। हो ना, आत्ता कळलं नाही काय झालं तर बाहेर काय सांगणार आम्ही लोकांना?
तुम्ही कशाला सांगताय? जे काही सांगायचंय ना ते आमचं आम्ही सांगू. हा पण आता आम्ही विचारतोय ना, तर आता आम्हाला तरी सांगा. अहो 4 दिवसापूर्वीच गावातून मिरवणूक काढली त्या मुलाची, ज्याचा सरपंचांनी सत्कार केला. देशमुखांच्या फॅक्टरीचा मालक आहे तो, आणि तुम्ही त्याला खुशाल घराबाहेर उभं केलं. बिचारा केसांपासून पायाच्या नखांपर्यंत भिजला होता पावसात. थंडीने खूप फुटतोय तो. तब्येत वगैरे बिघडली तर काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? ओ अहो तुम्ही असे आरोप काय करताय आमच्यावर एकदम, की सगळी चूक आमचीच आहे म्हणून? बरं, नाही करत आरोप, पण असं त्यांनी नेमकं काय केलं ते तर सांगा. एवढंच तर विचारत होतो आम्ही, तर ताई लगेच ओरडल्या आमच्यावर. त्यांना नका विचारू, मला विचारा. मी घराबाहेर काढले त्याला. मोठ्या बाई, तुम्ही नेहमी सिद्धूची इतकी काळजी घेतात, आणि आता आईनेच मुलाला असं. हो, आईनीच मुलाला घराबाहेर काढले. का, कशासाठी? तुम्हाला फक्त बातमीच हवी असेल ना काहीतरी, तर मग ऐका. तुमचा लाडका सिद्धार्थ देशमुख चुकलाय म्हणून त्याला घराबाहेर काढले. पण याहून जास्त काही विचारू नका, मी सांगू शकणार नाही. हे बघा, ही आमच्या घरातली गोष्ट आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. नानी, मी नाही काही सांगितलं मोठ्या बाई, उलट त्याच मला विचारत होत्या. मी तुला तसं काही म्हणाले का? कारण मला माहितीये या सगळं हे का विचारतायत आणि यांना कुणी असं विचारायला पाठवलंय. हा का असं बाहेर उभा आहे? काय रे सिद्धार्थ देशमुख? देशमुख इंडस्ट्रीजचा मालक, तू काय असा बॅग वगैरे घेऊन बाहेर उभा आहेस कुडकुडत, घरातून बाहेर काढल्यासारखं? या गावातल्या प्रतिष्ठित देशमुखांनी मला घराबाहेर काढले. पण का? नाही तर घरात जाऊन तुम्ही घरच्यांना विचारा की सिद्धार्थला असं घराबाहेर का काढले म्हणून. हो हो, विचारणारच आहे. नाहीतर काय, भिजलाय किती बिचारा. हो ना. अहो खूप थंडी वाजते, मला तर वाटतं आता ताप येईल मला. पण तुम्ही नक्की विचारा. जा तुम्ही आत. हो. खुशाल त्याला पावसात तू यांची ऑर्डर त्यांना दिलीस ना? हो. मग या तुम्ही आता. काय बायका आहे ना, आपण विचारलं तर सांगत आहे ना. मोठ्या बाई, त्याला नका असं बाहेर उभं ठेवू. त्याला आत घेऊयात आणि बोलून प्रकरण मिटवून टाकूया. मुद्दाम करतोय हा सगळं. दुसरं काहीही कारण सांगू शकला असता तो, पण नाही. त्यानं मुद्दाम घराबाहेर काढला असं सांगून या दोघींना पाठवले. इतके दिवस आपल्याशी खोटं बोलत होता, आणि आता या दोघींशी खरं बोलायचा पुळका आला याला. आणि का घराबाहेर काढलं हे कारण नाही सांगितलं त्यांनी. म्हणजे ते आपल्याला विचारायला येतील आणि सगळ्या गावात कळेल या भीतीनं आपण त्याला घरात घेऊ. कळतायत सगळी नाटकं त्याची. पण मी पुन्हा एकदा सांगते, कुणीही त्याला मदत करायची नाहीये. मला पण बघायचंय किती काळ असा उभा राहतोय ते. त्यानं चूक नाही, गुन्हा केलाय, तेव्हा त्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी. हे सगळं काय चाललंय मिलिंद? तू काय ठरवलं होतंस आणि हे काय घडलंय? आपण मुंबईला गेलो तेव्हाच माझा प्लॅन संपला होता. नंतर ह्या मूर्खाने स्वतःच डोकं चालवलं आणि आता हा मूर्खपणा केला. इथे तो आपल्या मुलीला त्रास देत होता हे आपल्याला माहित सुद्धा नाही. पण तूच म्हणाला होतास ना की अदिती US ला जायला तयार झालीये म्हणून. हो, ह्याने मला सांगितलं होतं अदिती स्वतःहून अमेरिकेला जायला तयार आहे. पण इथे तिच्यावर प्रेशर आणून तिला तयार केलं आणि हे सगळं करायला सांगितलंय. ह्याच्यात ना घरच्यांना अमेरिकेचं सांगायची हिंमत नाहीये, म्हणून घरच्यांच्या नजरेतून तिने आपल्या मुलीला पाडलं. महालक्ष्मी, हा सिद्धार्थ वाटतो तितका भोळा नाहीये. आपण याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला जे हवं होतं ना ते मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, आणि हा आपल्या मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवतोय. म्हणजे उद्या तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तरी याने खापर अदितीच्याच माथ्यावर फोडलं असतं. हो, आणि हा सगळ्यांच्या नजरेत चांगला झाला असता.
इथे आधी ती सहन करत राहिली असती, सगळं कुणाला काही बोलली नसती तर आपल्याला काही कळलं सुद्धा नसतं. महालक्ष्मी तुझ्यापेक्षा जास्त नाटकी आणि कारस्थानी निघाला. ऍक्च्युली मिलिंद व्हॉट? आता हा इथे ह्या घराच्या बाहेर उभा आहे, हे सुद्धा नाटक आहे की हा खरंच त्याच्या स्वप्नांना घेऊन ठामपणे उभा आहे तेच कळत नाहीये. हे बघ, बाकी काही असू दे, पण ह्यानी आपल्या मुलीला प्रचंड त्रास दिलाय, त्यामुळे याला आता कुठलीही मदत करायची नाहीयेस. जाऊबाई, तुम्ही आता बाहेर जाताय तर या थर्मासमध्ये चहा आहे, तेवढा तरी द्या त्याला. मी हा टॉवेल पण आणलाय, डोकं तरी पुसून घेऊ दे त्याला. अदिती, सॉरी. पल्लू काकी, हो किती वेळा सॉरी म्हणणार आहात तुम्ही? आणि तुमची काहीच चूक नाहीये. चूक नाही कशी म्हणतेस? सिद्धूवर विश्वास ठेवून आम्ही एवढा मोठा गैरसमज करून घेतला. नको नको ते बोललो तुला, इतका त्रास झाला तुला. सिद्धूमुळे तुला इतक्या सगळ्यांच्या नजरेत वाईट व्हावं लागलं आणि तरी पण तू त्याची काळजी करतेस. हो ना, आम्हाला तर कळतच नाही. आम्ही सिद्धूची काळजी करतोय, त्याची मदत करतोय, हे चुकीचं करतोय की बरोबर करतोय? चुकीचंच आहे. काही गरज नाहीये त्याला मदत करायची. मोठ्या बाईंनी यांना बरोबर शिक्षा दिली आहे त्याला. आधी मला सुद्धा दया आली होती त्याची, पण पाहताय ना कसं वागतोय ते. मुद्दाम गावभर चर्चा व्हावी म्हणून मगाशी त्या बायकांना काय सांगितलं, मला घराबाहेर काढलं. मग हो रत्नाक्का, अहो सगळ्यांना माहितीये की तो चुकलाय, पण आहे तर आपलाच मुलगा ना. तो बाहेर असा भिजून कुडकुडत उभा आहे आणि आपण लक्षही नाही द्यायचं, असं कसं चालेल? माझा तर नवरा आहे तो. जीव तुटतोय माझा. सिडने केलेली चूक एकीकडे आणि त्याला होणारा त्रास एकीकडे. मला नाही बघवत त्याला असं. पण मोठ्या बाईंनी बजावून सांगितलंय, सिद्धूला आत घ्यायचं नाही, ती कसलीही मदत करायची नाही. ताई काकी, सिडाचा बाहेर उभा आहे, त्याचा मोठ्या बाईंना सुद्धा त्रास होतोय, पण त्यांनी त्यांचं मन कठोर केलंय. त्या नाही ऐकणार आता. त्यामुळे त्यांना सांगण्यात, यावर चर्चा करून वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याला अजून काही झालं ना तर मला खूप वाईट वाटेल. आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास होईल. म्हणून सांगते, निदान त्याला हा चहा तरी द्या आणि जमलं तर समजवा त्याला. हो, समजावून तर सांगावंच लागेल त्याला. जातो आम्ही. चला ग. तुम्हाला जायचं तर जा, मी येणार नाही. आणि मोठ्या बाईंना कळलं ना तर तुम्हीच सगळ्या बोलणी खा. मोठ्या बाई त्यांच्या खोलीत आहेत. तुम्ही जर काही बोलला नाहीत ना तर नाही कळणार त्यांना. नाही, मी कशाला काही बोलेल? मला पण सिद्धूची काळजी आहे. हो ना, मग नीट लक्ष ठेवा आणि मोठ्या बाई खाली आल्या की सांगा. चला ग. अदिती, आपण इतकी काळजी करतोय सिद्धूची, पण तो आपलं प्रेम गृहीत धरेल. मला आता या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. माझ्यासाठी आता सीटची तब्येत जास्त महत्वाची. हा घे टॉवेल आणि डोकं पुस. सेतू, हा चहा घे. नकोय मला. मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये का कोणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये. सिद्धू, नीट बोला आणि हळू बोल. एक तर तू चुकलायस, तरी सुद्धा तुझ्या काळजीने सगळ्यांचा जीव तुटतोय. नखरे करू नकोस. हा घे. हे अरे, मला वाटलंच तुम्हाला सगळ्यांना मायेचा पाझर फुटणार आणि तुम्ही ह्याला मदत करायला येणार. मोठ्या मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं ना, कुणी ह्याला मदत करायची नाही म्हणून, तरी का आलात? तो जर त्याचा हट्ट सोडत नाहीये तर तुम्ही काय एवढी काळजी करताय? मी सांगितलं ना, मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. मला किती त्रास झाला तरी चालेल, मी सहन करीन, पण मी घरात येणार नाही. बघा, ऐकलत ना, काय उपयोग झाला बाहेर येऊन? चला सगळ्याजणी आतमध्ये. मी आई असून सुद्धा एवढी कठोर झाले ना, मग तुम्हाला का होता येत नाहीये? माझ्या निर्णयाचा काही आदर आहे का नाही? मोठ्या बाई,
त्यांना काही नका बोलू, मीच सांगितलं त्यांना. आदिती, तू मगाशी त्याला जेवण घेऊन निघालीस तेव्हाही मी तुला समजावलं होतं, पण तू ऐकणार नाहीस. आतापर्यंत हीच चूक केली आहे सगळ्यांनी. आंधळेपणाने प्रेम केलं हेच चुकलंय आपलं. गृहीतच धरलं यानं आपल्याला. मी तुम्हाला शेवटचं निक्षून सांगतेय, कुणीही आता याला मदत करणार नाहीये. चला आत या सगळ्या. कळू देत त्याला आपली किंमत. कळू देत अख्ख्या गावाला. काही फरक पडत नाही म्हणावं. जा दवंडी पीठ सगळ्या गावात. पण मी तुला परत एकदा सांगतेय, मी तुला घरात घेणार नाही काही झालं तरी. किती कठोर राहायचं म्हणालीस तरी ते आईचं मन आहे. किती प्रयत्न केला तरी मुलांसाठी मन झुरणारच. हे बघ, मुलं चुका करतात, त्याच्या चुका पोटात घाल असं म्हणत नाही मी. अशी शिक्षा देऊन घराबाहेर काढून मार्ग निघणार नाही आणि या सर्वांचाच तुम्हा दोघांनाही त्रास होईल. मग मी काय करू बाई? मुळात तो चुकलाय हेच कबूल करत नाहीये. एवढं सगळं करून त्याला काहीच कसं वाटत नाहीये. मोठे बाई, सेठने माफी मागितली तर माफ कराल त्याला? तुला वाटतं तो माफी मागेल असं? मागेल. मी बोलते त्याच्याशी. मोठ्या बाई, सीट दाखवत नसला तरी सुद्धा त्याला पण त्रास होत असणार. मी समजावते त्याला म्हणते माफी माग सगळ्यांची. आपण बोलून मार्ग काढू काहीतरी. मोठे बाई, सीड आहे ना सध्या थोडा भरकटलाय. त्याला तुमची, या गावाची, या घराची खूप ओढ आहे, माहितीये मला. तो तुमच्या आठवणीत इमोशनल झालेलं बघितलंय मी त्याला समजेल त्याची चूक. एक चान्स देऊया त्याला प्लीज. थँक्यू मोठ्या बाई.